प्रयत्न करू. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेन आपल्यापर्यंत पोचण्याचा, म्हणजे ग्रंथ आपल्यापर्यंत पोचेल असा. आपण पण थोडासा विचार एकाग्रतेने ऐकलं तर लक्षात अवश्य येईल. बरं, त्याच्यात आणखीन व्यवस्था आपली रवी विहारची यूट्यूबची आहेच. आत्ता नाही समजलं तर पुन्हा एकदा यूट्यूबवरती पाहण्याची 10 वेळा पाहण्याची सोय आहे. तेव्हा 10 वेळामध्ये नाही समजणार असं काही होणार नाही ना. तेव्हा आता आपण सुरू करू. मग हे असे याच्यासारखे बुद्धीला पटण्या इतके दुसरे शास्त्रच नाही. आणि याच्या श्रवणानंतरही जर माणसाला स्वरूप ज्ञान झाले नाही तर तो दुर्दैवी माणूस दगडच म्हटला पाहिजे. आता असं हरितायन ऋषी म्हणतात की हे ज्ञान ऐकल्यानंतरही जर कोणाला समजत नसेल, त्यांनी म्हटलंय पुढे की एकदा नाही समजलं तर 2दा समजेल, 10 वेळा समजेल, पण समजून घेण्याचा प्रयत्न आपण काही सोडू नाही, है ना. तर अशा पद्धतीने आता आपण सुरू करणार आहोत. आता परशुरामांनी दत्तात्रयांकडून त्रिपुरा देवीचं महात्म्य चांगलं समजून घेतलं. ते समजून घेतल्यानंतर त्यांच्या अंतःकरणात देवीच्या विषयी प्रेम उत्पन्न झालं. आणि असं केल्यानंतर त्यांनी उपासनेचा सर्व विधी दत्तात्रयांकडून समजून घेतला आणि ते महेंद्र पर्वतावरती त्यांची आज्ञा घेऊन निघून गेले. तिथे 12 वर्ष ते उपासना त्यांनी चालवली चांगल्या पद्धतीने. जप होतं, ध्यान होतं, पूजा होती, जे काही गुरु महाराजांनी समजावून सांगितलं होतं ते छान प्रकारे त्यांनी केलं. आणि केल्यानंतर 12 वर्षानंतर ते तिथे बसलेले होते आणि त्यांच्या मनात अचानक एक विचार आला. ते म्हणाले की पूर्वी एक संवर्थ अवधूत जेव्हा मला भेटले होते तेव्हा त्यांनी जो मी प्रश्न विचारल्यानंतर उत्तर दिलं होतं ते काही मला समजलं नव्हतं. आणि मग मी गुरुदत्तात्रयांना एकदा जेव्हा विचारलं तेच प्रश्न, तर ते म्हणाले आत्ता नको. मग ते प्रश्न अजूनही माझ्या मनात आहे. आणि ते प्रश्न काय आहे तर ते म्हणतात या जगाचं स्वरूप काय आहे, हे जग चाललं कुठे आहे. ह्याच्यामध्ये सगळे लोक एकमेकांच्या मागे आंधळ्यासारखे चालू आहे. इथे विचार नावाची गोष्ट दिसत नाही. सगळे लोक अविचाराने भरून गेलेले आहे. सुखाच्या लालसेने श्रम सगळेच करतात आहे, पण अंती सगळे दुःखी होतानाच दिसतात आहे. मग ह्याचं रहस्य काय आहे हे मला समजावं. आणि तेच मला संवर्त अवधूतांनी सांगितलं होतं, पण तेव्हा समजलं नव्हतं. दत्तात्रयांना विचारलं तर त्यांनी आत्ता टाळून दिलं होतं की तुला नंतर सांगेन, आत्ता तू पहिले उपासना कर. आणि मग मी ही 12 वर्ष आता उपासना केलेली आहे, तेव्हा आता मी जाऊन दत्तात्रयांना हा प्रश्न करणार आहे आणि उत्तर त्यांच्याकडून मागून घेणार आहे. आणि असं म्हणून तो महेंद्र पर्वतावरून खाली आले आणि गंधमादन पर्वतावरती जिथे दत्तात्रय बसलेले होते, ध्यानस्थ होते, हे गेले परशुराम. तिथे त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि मग दत्तात्रयांनी डोळे उघडले. प्रसन्न मुद्रेने त्यांना असं दिसलं की ह्याला काहीतरी प्रश्न विचारायचा आहे परशुरामाला. मग त्यांनी अनुज्ञा दिली, विचारा, काय विचारायचं आहे परशुरामा, विचार. मग परशुराम त्यांना विचारतात की हे जे सगळं जग आहे, हे आत्ता जे आपण वर्णन केलं, हे असं काय आहे आणि याचं स्वरूप काय आहे, हे कुठे थांबणार आहे, काहीच दिसत नाही. बरं, प्रत्येक क्षणी पालटणारं जग, पण जणू काही कायमचं स्थिर आहे, एकसारखं आहे, असंच चालू आहे. रोजच सगळेजण वाट बघतात ते सुखी होण्याची आणि रोजच त्यांना कधी सुख कधी दुःख आणि पुन्हा दुःखच पदरी पडतं आहे. मग ह्याची व्यवस्था काय आहे ते मला सांगा. मग ते म्हणतात की लोकांचंच काय सांगू मी, माझंच उदाहरण घ्या. लहानपणी मला काही समजत नव्हतं, मी काय केलेलं आहे काही आठवतही नाही, पण वाकडं तिकडं काही पण केलेलं असतं. तर लहानपणी आपल्याला माहिती आहे 2-4 वर्षाचं पोर समजत नसल्यामुळे काय काय नाही करत तो, सगळंच काही. मग त्याच्यानंतर तरुण झालो तर माझी वागण्याची तऱ्हा वेगळीच होती. मग अजून मोठा झालो, मग त्याच्यानंतर काय झालं, क्षत्रियांशी मी युद्ध केले आणि 21 वेळा क्षत्रियांना झोपवलं, नाहीसं केलं. आणि नंतर
आता हे अशा प्रकारचं माझं आयुष्य मी बघितलं. आता फळ म्हटलं तर याच्यातून मला काय मिळालं किंवा लोकही जे काही जगात करतात आहे त्याच्यातून त्यांना काय फळ मिळतं. अच्छा, फळ मिळतं असं म्हटलं तर एकदा फळ मिळाल्यानंतर पुन्हा फळप्राप्तीची इच्छा का करावी. फळ तर त्याला म्हणावं की जे एकदा मिळालं की पुन्हा मिळवावं लागणार नाही. पण इथे तर असं दिसतंय की आज मी सुखी झालो, फळ मिळालं सुखाचं, उद्या पुन्हा त्याचंच हे आहे, इच्छाच आहे. मग ह्याचा अर्थ असा की त्या फळाला काही अर्थ नाही. मग फळ नावाची गोष्ट काहीतरी वेगळी असेल तर ते तुम्ही मला सांगा. बरं, सगळ्यांनाच अमुक कर्तव्य मी केले पाहिजे असा सगळ्यांनाच एक कर्तव्याचं विष, असा एक कर्तव्याचं सर्प तरी एक डसलेलं आहे. म्हणजे काय, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. आता आपल्या सगळ्यांच्या जन्माचं जे कारण आहे ते काय आहे असं म्हटलं तर ते कर्मच आहे. मला हे करायचं आहे असं मी म्हटल्याबरोबर माझी जी वासना आहे कर्माची तीच मला जन्माला घालते. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे, आणि ती जी वासना आहे ती कर्माचीच वासना असते. म्हणून जोपर्यंत मला असं वाटत राहील की मला काहीतरी करायचं आहे तोपर्यंत मला जन्माला यावंच लागेल. आणि ज्या दिवशी मला असं वाटेल की आता काहीही शेष राहिलेलं नाही करण्याचं, मग त्या दिवशी जन्माला कोण येईल आणि पुन्हा पुन्हा जन्म यावे, पुन्हा पुन्हा व्हावी फजित, तुकाराम महाराज म्हणतात. मग पुन्हा पुन्हा जन्माला येऊन जी फजिती आहे ती इथपर्यंत झाली, ठीक आहे, आता तरी पुढे होऊ नये. म्हणजे काय की या जन्म मरणाच्या चक्रावरती कुठेतरी एक ब्रेक लागला पाहिजे, है ना, थांबलं पाहिजे. आणि ते थांबलं तरच मला संतांसारखं जे आयुष्य आहे की ज्यांना काहीही कर्तव्य उरलेलं नाही, आता फक्त जगाचं कल्याण करण्याकरता उरलो उपकारापुरता म्हणतात ना, आता उरलो मी उपकारापुरता, तुकाराम महाराज म्हणतात. मग ह्याचा अर्थ काय आहे की आता फक्त मी जो अनुभव घेतला आहे देवाचा तो सगळ्यांना सांगण्यापुरता मी उरलेलो आहे, बाकी माझ्या आयुष्याचं आता काही कर्तव्य नाही. आता कर्तव्य कसं असतं, मला लग्न करायचं आहे म्हटल्याबरोबर एक चेन सुरू झाली. मग लग्न झालं, मग पोरं बाळं, मग त्यांचं शिक्षण, मग घर, मग रोटी कपडा मकान, रोटी कपडा मकान. मग आज पोळी काय ज्वारीची आहे, मग उद्या गव्हाची व्हावी, मग आज त्याच्यावरती तेल लागतं आहे, उद्या तूप पाहिजे. असं करत 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 रोज काही ना काही त्याच्यामध्येच सुधारणा पाहिजे. आता आज छोटंसं घर आहे, झोपडं आहे, उद्या बंगला पाहिजे, मग बंगल्याने पण चालत नाही, महाल पाहिजे. मग अशा ज्या आमच्या सगळ्या आवश्यकता आहे, गरजा आहे, त्यांना काही रोखथामच नाही आहे, कुठेही थांबत नाही माणूस. आता ट्रॅक्टरपर्यंत तरी थांबावं की नाही, आता हेलिकॉप्टर पाहिजे म्हणतो. असेही आहे, पुष्कळ उदाहरणं आहे. एक शेतकरी मेळावा नागपूरला झाला होता. त्याच्यामध्ये जितक्या गाड्या नागपूरला श्रीमंतांच्या घरात नव्हत्या तितक्या मोठ्या मोठ्या गाड्या BMW आणि ऑडी आणि आणखीन काय माहिती काय काय, मला नावही नाही माहिती, इतक्या गाड्या तिथे आलेल्या होत्या. आता ती चांगली गोष्ट आहे की शेतकऱ्याजवळ एवढी मोठी गाडी आहे, ही छान गोष्ट आहे. पण संतुष्टी जी म्हटली की कुठेतरी समाधानाने थांबायचं, तर समाधान कशातही नसतं. काय जे असतं ते दाखवावं असं वाटतं, मग ते दाखवलेलं मग अजून पुढे त्याच्यात अजून वाढच पाहिजे असते, मग कमी झालं तर चालत नाही. हा जो सगळा जो भाग आहे संसाराचा, हा कष्टी करणारा भाग आहे. आणि समाधान जो आहे तो कुठेही या गोष्टींमध्ये मिळणारा नाही. आणि समाधान अशी गोष्ट आहे की समाधान पाहिजे की समाधानाचं साधन पाहिजे असं जर म्हटलं तर वास्तविक आम्हाला पाहिजे तर सुखच असतं. मग सुख जर न खाऊन जरी मिळत असेल तर एखादी खायला बसला आणि एखादी न खाऊन तृप्त असेल, मग त्याच्यात श्रेष्ठ कोण असं म्हटलं तर ह्याला खायची पण गरज नाही आणि हा तृप्त आहे. आता किती कमी खाल्ले, गुळ दाणे खाल्ले दत्तात्रयाचे भक्त, आणि ते म्हणतात की आता काहीच नको. एक लंगोटी लावली आणि म्हणतात मला आता काहीच नको, तुझी गाडी काय घोडा काय मला काही नको, मी पायी येऊन जाईल असं म्हणतात. आता असा जो
सगळीकडनं तृप्त असेल, संतुष्ट असेल, ज्याला कोणाचीही कशाचीही गरज नसेल, आता त्याच्याहून मोठा राजा कोण असणार आहे? एकदा सिकंदर आपला सगळे विश्व जिंकायला निघाला, तेव्हा मध्ये तो जिकडे जिकडे जायचा तिकडे सगळे लोक त्याला मुजरा नमस्कार आपला वाकून करायचे. आता एक महात्मे झाडाखाली बसलेले होते, हे आपले ह्यांचे सैनिक गेले, त्याला जागा केलं ध्यानातून, म्हणे अरे महाराज आ रहे हैं, तू मुजरा करने के लिए तैयार रहे, खड़ा हो जा. म्हणे कौन महाराज? कौन महाराज? तू नहीं जानता, यहाँ पे सिकंदर आ रहे हैं, राजा महाराजा, सब पूरे दुनिया को जीत के आ रहे हैं. तो बोला मैं किसी महाराजा को नहीं जानता. तो बोले अच्छा, तो फिर तू तयार है? बोले क्या तयारी? आता तो पुन्हा बसून गेला आपले डोळे मिटून. आता हा राजा आला घोड्यावरनं, ह्यांनी पाहिलं की हा काही आपल्याला नमस्कार करत नाही आहे. मग त्यांनी त्याच्या तलवार इथे गळ्यावरती ठेवली आणि म्हणे नमस्कार कर मला. म्हणे तू कोण आहे? म्हणे तुला माहिती नाही मी सम्राट आहे, राजा आहे, असं तसं. नाही म्हणे मी काही कोणाला ओळखत नाही, राजा विजा असं तसं. मग म्हणे तू नमस्कार कोणाला करणार? म्हणे मी काही नमस्कार करत नाही. मग तुला काही जीवाची भीती नाही वाटत? म्हणे कसला जीव आणि कसली भीती काय? तर म्हणे मी तुझी मुंडी छाटून देईल. तर म्हणे छाटून दे, तुला त्याच्यात मजा येत असेल तर ते छाटून दे, मला त्या मुंडीचंही काही नाही. असं म्हटल्यानंतर तो महाराजांच्या पायाच पडला. म्हणे महाराज तुमच्याजवळ असं काय आहे की जे माझ्याजवळ नाही आहे? मी राजा असून भिकारी आहे, मला अजून काहीतरी मिळवावंसंच वाटतं, आणि तुम्ही लंगोटीवरती आहे, तुमच्याजवळ काही नाही दिसायला, आणि तुम्ही महाराजा चक्रवर्ती महाराज तर तुम्ही आहे की तुम्हाला काहीच नको आहे कोणाकडून. मग आता ह्याला महाराज म्हणतात. म्हणून आपण संतांना जे महाराज म्हणतो ना, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, तर ह्यांचा जो महाराजेपणा आहे तो त्याच्यात आहे की हे राजेचेही राजे आहे, की त्यांना काहीच नको आहे कोणाकडून. ज्याला कोणाकडून काही नको आहे बस असं समजा की तो राजा आहे. म्हणून इमानदारीने काम करा, जे मिळतील तेच घ्या, त्याच्यावरती काही घेऊ नका. हे जे धोरण आहे हेच ते राजेपण आहे. राजेपणाला सुरुवात तिथूनच होते. चांगलं कर्म करा, राजेपणाला सुरुवात आहे. इमानदारीने वागा, चांगल्या चारित्र्याने राहा, हे सगळं राजेपण आहे. आता हे राजेपण असं दिसतं की आपण काहीतरी विरुद्धच करतोय. जग सगळं लुबाडण्याच्या मागे आहे आणि आपण सगळं देण्याच्याच मागे आहो. आपण लुबाडत नाही कोणाला, तर आपल्याला कधीतरी कमीपणा वाटतो. असं वाटतं की आपण जगराहटीच्या जरा विरुद्ध चाललोय की काय, कमी पडतोय की काय, खोटं बोलायला काय हरकत आहे, सगळेच बोलतात आहे, आपण बोलले तर काय बिघडणार आहे, असा विचार जो असतो तो परमार्थाला घातक आहे, मारक आहे. मग इथे प्रगती आपली थांबून जाते. म्हणून त्याचा विचार न करता जगाला जगासारखं चालू द्या, कोणाला वाईटही नका म्हणू, त्याला जे कर्म करायचे त्याच्या प्रवृत्तीनुसार करू द्या. आपण करायचं नाही आपल्याला, आपण थांबवून ठेवायचं, तर हेच परमार्थ आहे. अशा पद्धतीने जगलो तर आपल्याला प्रसन्न कोणाला करायचं आहे? जगाला करायचं आहे की भगवंताला करायचं आहे? आता जग भगवंतानी बनवलेलं आहे, त्या जगाला काय प्रसन्न करायचं आहे? भगवंताला प्रसन्न करू आपण. मग असं जर वागलं आपण नीट तर भगवंत प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तो काय दिले? जगातलं काही देणार नाही. जगातल्यातून जे समाधान लोक कमवायच्या मागे पडले आहे ते आपल्याला आपसूक तिथेच मिळून जाईल. मग जे समाधानाकरताच तर सगळी धाव आहे, आणि ते तसंच मिळून गेलं तर मग आपण नित्य तृप्त. असे जर संत असतात मग आपणासारखे करतात का? संत आपल्याला आपल्यासारखे करू पाहतात, आपण तसं व्हावं, मग त्यांच्यासारखे तृप्त होण्याचा प्रयत्न करावा. आता हाच या सगळ्या ज्ञानकांडाचा जो आहे तो उपदेश आहे. मग परशुरामांनी विचारलं की असं जे आहे सगळे लोक सुखाकरता धावतात ते आणि दुःखी होतात ते, मग आता किती या भवसागरामध्ये आपण पिचायचं, किती त्रास करून घ्यायचा. म्हणून आता गुरूंनी सांगावं की काय करावं. मग त्यांनी बोलायला सुरुवात केली. परशुरामांनी गुरुला सांगितलं की एकदा प्रसंगवश जेव्हा मला क्षत्रियांचा राग आला तेव्हा मी 21 वेळा निक्षत्रिय केली, युद्ध करून क्षत्रियांना हरवून झाला.
एकदा मला असं कळलं की अयोध्येमध्ये एक राजा राम म्हणून आहे कोणी, तर मी त्याच्यावरती सुद्धा हल्ला चढवायला गेलो, त्याला सुद्धा मारायचा विचार केला. पण तो एक असा होता की त्याने माझा सगळा गर्व जिरवला आणि त्यांनी, मी ब्राह्मण होतो, ब्रह्महत्येचा पाप नको म्हणून त्यांनी मला जीवानीशी सोडलं, नाही तर तो मारू शकला असता, मला पराजित तर केलंच होतं त्यांनी. पण मी मेलो असतो तरी बरा झाला असता. पण हे जगणं जे आहे मला फार कठीण होतं आहे, माझा अहंकार जो आहे फार दुखवला आणि त्याच संतापामध्ये, त्रासामध्ये मी जेव्हा येत होतो तो माझ्या सगळ्या शरीरभर आग अशी होत होती. आणि तेव्हा मला संवर्त अवधूत भेटले होते आणि त्या संवर्त अवधूतांच्या सानिध्याने, त्यांचा जो सहवास मला काही क्षण मिळाला, त्याच्यात माझ्या मनाला अत्यंत शांती प्राप्त झाली. मग ते जे संत सज्जन असतात ते सर्वांग शीतल असतात आणि अशांच्या सहवासात माझ्यासारखा जो आहे तो सुद्धा अत्यंत शांत झाला, आनंद झाला मला. तर महाराज, गुरु महाराज मला हे सांगा की त्यांच्यासारखं जर मला व्हायचं असेल तर मी काय केलं पाहिजे. आता इथे मूळ मुद्दा जो आहे तो परशुरामांनी उपस्थित केला की मला त्यांच्यासारखं व्हायचं आहे, मग मी काय करू. मग आता दत्तात्रय सांगतील की मी आपणाकडून पूर्वी त्रिपुरा देवीचे महात्म्य ऐकले, आपण मला उपासना पद्धत समजावून सांगितली, मी 12 वर्ष उपासना केली. पण 12 वर्ष उपासना करून, इतकं तपसाधन करून सुद्धा अजूनही मला त्यांच्यासारखी शांती काही लाभली नाही. मग आता नेमकं काय आहे ते की ज्याच्याने मला ती शांती लाभेल. मग असं म्हटल्यानंतर गुरु दत्तात्रय प्रसन्न झाले. ते म्हणाले, परशुराम आता ज्ञानाचा अधिकारी झाला आहे, मग आता ह्याला ज्ञान सांगावं. जेव्हा त्याला पहिले उपासनेकरता सांगितलं 12 वर्ष जायला, तेव्हा तो उपासनेचा अधिकारी झाला होता म्हणून उपासना सांगितली. आता तो उपासना पूर्ण करून आला आणि आता तो प्रश्न विचारतोय तो ज्ञानाचा आहे आणि म्हणून आता ते सांगतात की आता हा ज्ञानाचा अधिकारी झालेला आहे, मग आता ह्याला ज्ञानखंड सांगायला पाहिजे. आणि म्हणून ते ज्ञानखंडच दत्त भार्गव संवाद रूपाने आपल्याला ऐकायला मिळणार आहे. मग अशा प्रकाराने दत्तात्रयांनी बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले की परशुरामा, तुझी धन्य आहे की तुला अशी शुद्ध बुद्धी प्राप्त झाली आहे. ही बुद्धी म्हणजे तुला संसार समुद्रातून पार करून देणारी नौकाच मिळालेली आहे आणि म्हणून आता तू जो आहे ज्ञानाचा अधिकारी झाला आहे. ज्या माणसाला या संसाराची पुन्हा पुन्हा जन्माला येण्याची भीती वाटते, कंटाळा येतो आणि असं वाटतं की ह्याच्यातून सुटावं, त्याची धन्य आहे आणि तोच ज्ञानाचा अधिकारी झाला, कारण त्याला हा सुविचार उत्पन्न झालेला आहे. म्हणून दुःखाच्या अत्यंतिक निवृत्तीची ज्याला इच्छा आहे, फक्त त्यालाच आत्महिताचे मार्ग हवेसे वाटते, बाकीच्या लोकांना काहीही वाटत नाही. ते आपले पुन्हा पुन्हा आणखीन मिळवण्याच्याच मागे असतात. म्हणून या जगात लोकांना जर पाहिलं तर ते तसे असतात, पण मात्र तू जो आहे तो मूर्खपणा सोडून आपल्या कल्याणाच्या इच्छेने आता जागा झालेला आहे आणि म्हणून आता तुझा जो विचार आहे तुला मी पुढे सांगतो. मग अशा प्रकारे ते त्याला सांगायला सुरुवात करतात. ते म्हणतात, बघ, सत्संग जे आहे हेच मूळ बीज आहे की तुला संवर्त मुनींचा संग घडला आणि आज हा तुला विचार उत्पन्न झाला की मला त्यांच्यासारखं व्हायचं आहे, सर्वांग शीतल तृप्त आनंदाचं जीवन जगायचं आहे. असा विचार तुला कोणामुळे उत्पन्न झाला? त्यांच्या संघामुळे. मग संघ किती महत्त्वाचा आहे ह्याच्याकरता मी तुला एक कहाणी सांगतो. आणि आता ते गोष्ट सांगतात. ते सांगतात की एकदा पूर्वी दशार्ण देशाचा राजा मुक्तापीड होता. त्याला हेमचूड आणि मणिचूड अशी 2 मुलं होती. दोघंही सुंदर होती, गुणवान होती, सर्व विद्यांमध्ये निष्णात होती. एकदा शिकारीला सह्याद्रीच्या जंगलात गेली आणि तिथे काही सैन्यसुद्धा ते बरोबर घेऊन गेले.
पुष्कळ वेळ त्यांनी शिकार केली. अस्वल, श्वापदे, जे काही होते लांडगे, सिंह, वाघ वगैरे मारले. आणि अचानक काय झालं, तिथे वादळ सुटला. एकदम अंधारासारखे, अमावस्येसारखा अंधार व्हायला लागला आणि वाळू आणि खडे यांचा असा वर्षावच होऊ लागला. कोणाला काही सुचेना, काही दिसेना आणि जो तो जिकडे वाट मिळेल तिकडे पळायला लागला. असं पळत असताना हा जो हेमचूड आहे हा घोड्यावरती होता, मणिचूड पण घोड्यावरती होता, राजकुमार. हे दोघंही आपल्या आपल्या दिशेने कुठेतरी सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने पळाले. मात्र हेमचूड जो होता त्याला एक तपस्व्याचा आश्रम लागला. तो तपस्व्याचा आश्रम या वावटळीपासून अगदी सुरक्षित होता. तिथे काहीही असं नव्हतं. तिथे केळी, खजूर वगैरे सगळी अशी वृक्ष लागलेली होती आणि अत्यंत शांत आणि सुंदर ते परिसर होतं. मग तिथे एक कन्या त्याला दिसली. आता त्यांनी असं आश्चर्य वाटलं त्याला की या जंगलात इतक्या वावटळीमध्ये निर्धास्त अशी बसलेली ही मुलगी कोण आहे. मग त्यांनी तिच्याजवळ जाऊन विचारलं की अरे तू एकटी आहे या जंगलात की तुझ्याबरोबर आणखीन कोणी आहे. आणि या सगळ्या भागामध्ये इतकं वादळ झालेलं आहे आणि तू अशी सुरक्षित निर्धास्त अशी कशी, मग कोण आहे तू वगैरे. तर ती म्हणाली आम्ही तपस्वी आहो, तुम्ही अतिथी आहात, तुमचं स्वागत करणं आमचं धर्म आहे, म्हणून तुम्ही घोडा बांधा आणि आतमध्ये आसनावर बसा, मी फळं वगैरे देते, थोडंसं खाऊन पिऊन घ्या, विश्रांती घ्या, नंतर तुम्ही जे विचाराल ते सगळं मी सांगते, आराम करून घ्या. असं केल्यानंतर त्यांनी आराम वगैरे झाला. मग हिने सांगायला सुरुवात केली की मी जो आहे माझं नाव हेमलेखा आहे आणि मी इथे हा जो आश्रम आहे हा व्याघ्रपाद मुनींचा आश्रम आहे. ते जे व्याघ्रपाद मुनी आहे ते मोठे योगी आहे. त्यांनी आपल्या योग बलाने सगळे स्वर्ग लोक आदी सगळे जिंकलेले आहे. त्यांना मोठा मान आहे. शिवाय ते ब्रह्मज्ञानी आहे, योगी पण आहे, योग बलही आहे त्यांच्याजवळ, तपोबलही आहे आणि शिवाय ते ब्रह्मज्ञानी आहे. आणि म्हणून इथे थोर थोर मुनी ऋषी सगळे त्यांचं सन्मान करतात आणि राक्षस, मनुष्य, देव कोणीही असो इथे फटकत नाही. कारण जो कोणी पापाच्या विचाराने या आश्रमात प्रवेश करेल तो इथे दग्ध होऊन नाश पावेल. म्हणून सगळे त्यांना भीतात आणि इथे असं कोणी नसतं, म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. आणि मी जी हेमलेखा आहे मी त्यांची धर्मकन्या आहे. धर्मकन्या म्हणण्याचं कारण असं की माझी आई एक सुंदरी विद्युत प्रभा नावाची होती. ती इथे या नदीवरती स्नान करायला एकदा आलेली होती आपल्या मित्रांबरोबर, मैत्रिणींबरोबर. आता ती स्नान करत असताना इकडनं आणखीन दुसऱ्या देशाचा एक राजकुमार आला आणि त्याने तिला पाहिलं. तो तिच्यावरती मोहित झाला, ही पण त्याच्यावरती मोहित झाली आणि त्यांच्या या संबंधातून मी उत्पन्न झाली. आणि तो माझ्या मातेला जो असा गर्भ राहिला व्यभिचारातून, त्याच्यामुळे माझी माता एकदम घाबरली आणि ती मला तिथेच सोडून जन्म देऊन आणि आपल्या घरी निघून गेली. आणि माझे व्याघ्रपाद मुनी जे आहे तिथे स्नान संध्ये करता नदीवरती आलेले होते. त्यांनी जेव्हा मला पाहिलं त्यांची माझ्यावर दया आली त्यांना आणि मग त्यांनी मला उचलून इथे आणलं आणि तेव्हापासून मी त्यांच्याकडेच पालनपोषण माझं झालेलं आहे. आणि म्हणून मी त्यांची धर्मकन्या आहे, ते माझे धर्म पिता झाले. आणि आता ते थोड्या वेळाने येतीलच. तर राजकुमार जेव्हा ते येतील तर तुम्ही त्यांना जे विचारायचं असेल, आपलं जे काही मनोगत तुमचं असेल ते पूर्ण करून घ्या. तिने पण जाणून घेतलं की ह्याच्या मनात काय आहे. तोही तिच्याकडे आकर्षित झालेला होता आणि त्याला अशी तिच्या प्राप्तीची इच्छा झाली. पण तिने म्हटलं की थांबा, माझे पिता येणार आहे, तुम्ही त्यांच्याशी बोला, मागणी घाला. म्हणजे असं इशाऱ्याने तिने सांगितलं की आता ते येणारच आहे, तुमचं जे इच्छित असेल ते त्यांच्याजवळ सांगा आणि तुमचं मनोरथ पूर्ण करून घ्या. आणि थोड्या वेळाने व्याघ्रपाद मुनी आले. व्याघ्रपाद मुनी आले तिथे
आणि त्यांनी योग बलानेच हे जाणून घेतलं की हे सगळं काय प्रकरण आहे. मग त्यांनी त्याला म्हटलं, आणि ही जी कन्या होती ही सुद्धा आता विवाह करता उपवर तयार झालेली होती. मग त्यांनी म्हटलं की आता योग्य वेळ आलेली आहे, मग हाही मुलगा योग्य दिसतोय राजकुमार. मग तिचा हात त्याच्या हातात देऊन त्यांना तिथून निरोप दिला. मग ते आपल्या राज्याला आले, कन्येला घेऊन हा आला. आणि त्यांचा जो वडील होता मुक्ताचूड राजा, त्यालाही आनंद झाला. त्यांनी दोघांचं स्वागत केलं, लग्न लावून दिलं, मोठं रिसेप्शन पार्टी केली. मग त्याच्यानंतर त्यांनी नवीन नवरी जी आहे तिला सगळं राज्य फिरवलं, इकडे फिरव तिकडे फिरव, नदीवर घेऊन जा, उपवन, त्यांचे जे जे काही राज्यवैभव होता तो सगळा, बगीचा, उपवन, हे ते सगळं त्यांनी दाखवायला सुरुवात केली. मार्केटिंग करवली, शॉपिंग करवलं. मग त्याला असं लक्षात आलं की हिला इतकं शॉपिंग करवतोय आपण, पण ही कशातही मोहित होत नाही. आता ही स्त्री असून सुद्धा हिला लिपस्टिक कसं नाही आवडत, हिला साड्या कशा नाही आवडत, हिला बांगड्या कशा नाही आवडत, असं सगळं त्यांनी फिरवलं. त्यांनी म्हटलं की तुला जे खरेदी करायचं असेल कर, ती काही करेना. मग त्यांनी म्हटलं की अरे मला तुला एक विचारायचं आहे की तू अशी उदास कशी काय आहे, म्हणजे तुला माझं जे राज्यवैभव आहे, इतकं सगळे सुखाचे साधनं आहे, मी तुला इतक्या सगळ्या गोष्टी देतोय, आपण आत्ताच लग्न झालेलं आहे, मग नव्या नवरीमध्ये जितकी एक हे असते, उत्साह असतो, तो तुझ्यामध्ये काही दिसत नाही. आणि अशा तुझ्या वृत्तीमुळे मला तुझ्यापासून कसं सुख मिळणार आहे, मग मला तू याचं उत्तर दे. मग ती जी होती ती हेमलेखा होती, शेवटी व्याघ्रपाद मुनींच्या अंडर तयार झालेली होती. व्याघ्रपाद मुनी ब्रह्मज्ञानी असताना अशी त्यांची ती धर्मकन्या, लहानपणापासून संस्कार तिचे तपस्व्यांचे, अशी सगळी ती ब्रह्मज्ञानी स्त्री होती. आता जर कोणी म्हटलं की ब्रह्मज्ञानी स्त्री नसतात, तर या उदाहरणामध्ये ही ब्रह्मज्ञानी स्त्री आहे. म्हणजे स्त्रियांना सुद्धा ब्रह्मज्ञान होते, मोक्षाचा अधिकार बरोबरीने आहे, असं काही नाही आहे की नाही आहे. आपल्या कहाणीमध्ये ती हिरोईन आहे मुख्य, तिला ब्रह्मज्ञान झालेलं आहे. आता ती काय करते, याला थोडंसं दुसऱ्या पद्धतीने विचार करायला सांगते. ती म्हणते की मी स्त्री असल्यामुळे मला काही समजत नाही. आता ती त्याची थोडीशी हे करते की मी तर, स्त्रिया तर मूर्खच असतात. आता पुरुषांचा असा विचार असतो की स्त्रियांना काही कळत नाही, कमी बुद्धी असते वगैरे. त्याच गोष्टीचा तिने त्याचा फायदा घेतला. ती म्हणाली की तुम्हाला तर माहिती आहे की स्त्रियांना काही समजत नाही, बेअक्कल असतात, मग आता तुम्ही तर पुरुष आहात, समजदार आहात, सगळं तत्त्वज्ञान आहे तुम्हाला, तर माझा एक प्रश्न आहे, त्याचं तुम्ही उत्तर द्या. मग तिने त्याला प्रश्न टाकला. ती म्हणाली की मला सांगा की जगात प्रिय काय आहे आणि अप्रिय ते काय आहे, याचं उत्तर द्या. मग तिने विचारलं की या जगात मी खूप दिवस याचा विचार करते, पण मला स्त्री स्वभावामुळे काही समजत नाही आहे की प्रिय वस्तू कोणती आणि अप्रिय कोणती. आता हे म्हटल्याबरोबर त्यांनी लगेच उत्तर दिलं की अरे, प्रिय वस्तूच्या ठिकाणी प्रवृत्ती असते आणि अप्रिय वस्तूच्या ठिकाणी निवृत्ती असते. म्हणजे अप्रियपासून दूर जातो माणूस, प्रिय वस्तू हवीशी वाटते. याच्यात खूप समजून घेण्यासारखं काय आणि तुला डोकं लावण्यासारखं काय आहे याच्यात, हे तर सोपं आहे म्हणे. कृमी, कीटक, किडे, पक्षी यांनासुद्धा समजतं की कोणीतरी चारा भारा घेऊन उभा असेल तर त्याच्याकडे जातील, कोणी दंडा घेऊन उभा असेल तर त्याच्याकडे नाही जाणार. मग प्रवृत्ती आणि निवृत्ती म्हणजे प्रिय आणि अप्रिय हे त्यांनासुद्धा समजतं, पशुपक्षींना. तुला कसं समजत नाही आहे. खरोखर म्हणे स्त्रिया मूढच असतात, असा त्यांनी सांगून दिला निर्णय. मग आता ती म्हणते, आता तिचा युक्तिवाद इथे सुरू झालेला आहे. आपण म्हटलं ना की ही जी कथारूप आहे त्याच्यात अनुभवाच्या गोष्टी आहे आणि दुसरं काय आहे, युक्तिक, सयुक्तिक विवेचन आहे, म्हणजे विचारपूर्वक सांगितलेल्या गोष्टी. आता तिने सुरुवात केली. ती म्हणती की
एखादी पदार्थ असा असतो की एकाला प्रिय असतो आणि दुसऱ्याला नसतो. मग तो पदार्थ प्रिय की अप्रिय ह्याचा निर्णय कसा होणार? आता मला चहा आवडतो, दुसऱ्या एखाद्याला कॉफी आवडते. मग आम्ही दोघं बसलो तर आम्ही म्हणू नाही चहा चांगला असतो, तो म्हणेल की कॉफी चांगली असते. आता तुम्ही सांगा चहा चांगला असतो की कॉफी चांगली असते? मग चांगली आणि वाईट ही जी असते ही तो पदार्थ ठरवत नसतो, मी ठरवत असतो. मला आवडणारी असते अनुकूल संवेदनीय सुखम, प्रतिकूल संवेदनीय दुःखम. मला ज्याच्याने अनुकूल संवेदना होती, मला आवड आहे म्हणून चहा चांगला. आता एखादी गोष्ट मला आवडत नाही तर मी म्हणतो की ती चांगली नाही. म्हणजे प्रियता आणि अप्रियता कशावर ठरते? माझ्यावर ठरते, वस्तूवरती ठरत नाही. म्हणून तिने आता ह्या युक्तिवाद सुरू केला. मग ती म्हणते की बघा, आपण थंडीच्या दिवसामध्ये शेकोटी लावून शेकत असतो आणि गरमीचे दिवस आले, उष्णता, मग त्या दिवसांमध्ये शेकोटीजवळ काम करावं असं वाटतं का? का नाही वाटत? अग्नी तोच असतो, एकच अग्नी. थंडीच्या काळामध्ये तो चांगला वाटतो आणि गरमीच्या काळामध्ये तो नकोसा वाटतो. मग अग्नी प्रिय की अप्रिय? तुम्ही सांगा. मग अशा पद्धतीने तिने हे सगळं एक एक करून त्याला विचारलं की तू आता सांग मला की प्रिय वस्तू कोणती आणि अप्रिय कोणती आणि ह्याचा निर्णय कसा करायचा. मग अशा पद्धतीने आणखीन एक प्रश्न तिने विचारला की तुझ्या दृष्टीने राजा जो असतो, राजा किंग, तो तर सर्व सुख प्राप्त आहे, त्याला कसलंही उणेपणा, काही कमी नाही आहे. मग त्याला दुःख होतं की होत नाही? मग त्याला काम क्रोधाचा दुःख, मत्सर, द्वेष या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात की नाही? मग या सगळ्या दुःखाला विषय होतात की नाही? मग तो सगळं सुखी असतो, सगळ्या गोष्टी त्याला मिळत असतात, मग तो या गोष्टींनी दुःखी का होतो? मग इतका सगळा सार्वभौम राज्य असल्यामुळे त्याला तर सुखीच राहायला पाहिजे, दुःखाचं काही काम नाही आहे, पण तरी तो सुद्धा दुःखी होतोच. मग ह्याचा अर्थ काय आहे की सुख कशात आहे आणि दुःख कशात आहे याचा निवाडा कसा होणार? तू सांग आता. मग असं म्हटल्यानंतर हा सगळा जो विचार आहे तो त्यांनी अशा पद्धतीने विचारलेला आहे की त्याने त्याला विचार करायला भाग पाडला. की जो त्याने एका झटक्यात असा निर्णय दिला की तू स्त्री आहे म्हणून तुला काही समजत नाही आणि पशुपक्षींना सुद्धा समजतं सुखदुःख कसं असतं आणि तुला समजलं नाही, त्यांनी लगेच निर्णय दिला. मग तिने जेव्हा प्रश्न थोडासा कठीण करून विचारला तेव्हा त्याला विचार करायला भाग पाडला. त्याने डोकं खाजवावं लागलं त्याला की आता काय उत्तर देऊ, है ना. म्हणून आता तसंच सगळ्या विषयांचा आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. शब्द स्तुतीचा असेल तर मला आवडतो, कोणी माझी निंदा केली तर मला तो अप्रिय होऊन जातो. एकच शब्द स्तुतीचा असेल, एका प्रकाराने आला तर चांगला, दुसऱ्या प्रकाराने आला तर वाईट. तसा स्पर्श. आता स्पर्श म्हणजे काय? मऊ आहे की कठीण आहे, गरम आहे की थंड आहे, ह्याला स्पर्श म्हणतो आपण. स्पर्शाने कळतं आपल्याला, तर कळतं मग हे की ते, मग हे चांगलं की ते चांगलं. मग पुन्हा रस. आता इतके सगळे रस चवी आहे, मग ही चव चांगली की ती चव चांगली. मग असं सगळ्या गोष्टींचा गंधाच्या बाबतीत असा विचार आहे. मग काय चांगलं आणि काय वाईट? आता सगळ्यांना आपल्याला सापाचा अनुभव असतो, मग तो आपल्याला अप्रिय असतो. कसा करून? नसून अप्रिय. तोच एखादी गारोडी असेल तर त्याला तो असून प्रिय असतो. एकच वस्तू कोणाला असून प्रिय असते, कोणाला नसून प्रिय असते. एखादी पाहुणा आपला लग्नाला आपण बोलवला, हवा हवासा वाटतो आपल्याला, तो असून प्रिय असतो. एखादी खडूस कोणी असतो, तो न आलेला बरा असं वाटतं, म्हणजे तो नसून प्रिय होतो. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे की असून प्रिय, नसून प्रिय, प्रिय अप्रिय, सुखाचं कारण, दुःखाचं कारण, या सगळ्या गोष्टीमध्ये एक विचारच असा आहे की ज्याच्याने आपण हे ठरवतो की सुख आहे की दुःख आहे. मग नेमकं सुख कुठे आहे आणि कुठे नाही? मग ती उपदेश करते, सांगते की ज्या शरीरावर आपण प्रेम करत असतो ते कशाचं बनलेलं आहे? हाडा मांसाचं बनलेलं आहे,
रक्त आतमध्ये आहे, मूत्र आतमध्ये आहे, सगळं आतमध्ये सगळं अमंगल सगळं भरलेलं आहे. त्याच्यावरती चामडं लपेटलेलं आहे, आतमध्ये हाडांचा सापळा आहे. असं जे देह आहे, त्या देह खरोखर त्या देहाची लायकी आहे का प्रेम करण्यासारखी? आणि आपण त्याच देहावरती प्रेम करत असतो, आपल्यासुद्धा आणि प्रियच्या सुद्धा. पती पत्नीला, पत्नी पतीला, हे जे प्रिय होतात देहावरतीच प्रेम असतं ते सगळं. मग हा जो देहावरचा प्रेम आहे, तर मुळात देह कसा आहे ते त्यांनी याच्यात सांगितलं. मग आता मात्र गोंधळ झाला, सगळं विकेटच उडाली, एकदम बोल्ड, क्लीन बोल्ड है ना. मग अशा पद्धतीने त्यांनी जेव्हा विचारलं की हे शरीर जे आहे ह्याचा जन्म कसा होतो हे तुम्हाला माहिती आहे, सगळं विटाळातून पैदा झाला. मग ह्याला तुम्ही चांगलं कसं म्हणता किंवा सुखाचं कसं म्हणता? 6 रस जे असतात चविष्ट असतात, आपण सगळं खातोच, गोड खातो, तिखट खातो, आंबट, खारट, तुरट सगळ्या गोष्टी खातो. दुसऱ्या दिवशी त्याचं काय झालं? मग ते म्हणतात की ते सगळं मूत्र विष्टारूप होऊन जातं दुसऱ्या दिवशी. खाताना आज जलेबी खाल्ली, उद्या त्याचा परिणाम असा असतो. मग ह्याचा अर्थ काय आहे की जलेबीत सुख आहे का, असा तो विचार आहे. कारण काय आहे की दुसरी जी बाजू आहे, आपण न विचार केल्यामुळे आत्ता जे प्रेम आपलं जलेबीवरती, देहावरती, सगळ्या विषयांवरती जे आहे ते कशामुळे आहे? विचार न केल्यामुळे. कारण त्याचा जो खरा भाग आहे त्याच्या बाबतीत आपण विचारच करत नाही. जो दुःखाचा भाग आहे तो विचारच करत नाही. आत्ता आपल्याला या गोष्टींनी सुख मिळत आहे, बस एवढाच विचार आहे आपल्याजवळ. मग हे काही खरं सुख नाही. त्याच्यातल्या दुःखाचा विषय समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून शंकराचार्य म्हणतात की वैराग्यवान व्हायचं असेल म्हणजे सगळ्या गोष्टीतून बाजूला व्हायचं असेल, अनासक्त, असंग असं व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे? विषयात दोष आहे अशी दृष्टी विकसित करावी, म्हणजे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आता चिंच खायची इच्छा झाली संध्याकाळी, मग काय करायचं? विचार करायचा की आज जर मी खाल्ली तर उद्या काय होणार आहे? गळा जाम होऊन जाईल. मग त्याच्यामुळे आज तरी नाही खाऊ. मग आता थंडीचे दिवस आहे, मग त्याच्यामुळे अजून डॉक्टरकडे जावं लागेल. आता हे सगळे त्या विषयामध्ये दोष आहे. आता हे जर आपण बघणं शिकून गेलो तर त्या विषयापासून दूर होण्यामध्ये आरामात होऊ शकतो. आपण विचार जर केला तर चहा प्यायचा, किती चहा प्यायचा, त्याच्याने पुन्हा ॲसिडिटी वाढेल, अन्न जाणार नाही, पोट भरल्यासारखं वाटतं. म्हणजे हा सगळा जो आहे शरीराकरता हानिकारक आहे. मग त्याच्यापासून दूर होण्याकरता चहा प्यावा. कशाकरता प्यावा? एकदा स्टार्ट केलं, किक मारली की गाडी स्टार्ट झाली, तेवढा पुरता ठीक आहे. पण त्याच्यानंतर पुन्हा 10 वेळा चहाच पीत राहिलो, मग चहामध्ये दोष आपल्याला बघता आला पाहिजे. मग अशा पद्धतीने हळूहळू गोड खाणं. मग डायबिटीज झाल्यानंतर सुद्धा आपण गोड खाण्याकडे प्रवृत्त असतो. मग इकडे गोळी खायची आणि तिकडे लाडू खायचा डायबिटीजचा. मग ह्याच्यात काही समजदारी नाही. मग हा सगळा विचार करण्याकरता ती आता त्याला उपदेश सांगते आहे की तुम्हीच सांगा की ह्याच्यात प्रिय काय आहे, अप्रिय काय आहे, सुखाचं काय आहे, दुःखाचं काय आहे. आणि असं जर व्यवस्थित विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की खरं काय आहे. मग हा तिचा उपदेश जो होता तो नवऱ्याला त्याच्या पटला. त्यांनी त्याच्यावर विचार केला, त्याला अजून प्रश्न पडले तेही विचारले आणि असा तो वैराग्य संपन्न झाला. हळूहळू सगळं ज्ञान त्यांनी तिच्याकडून करून घेतलं. ज्ञान करून घेतल्यानंतर असं झालं की त्यांना बघून दुसऱ्या लोकांनी विचारलं की पहिले एमचूड असा होता, आजकाल तर काही वेगळाच दिसतो. आता ह्याला चिडवलं तरी राग येत नाही, कोणाला शिव्या शाप नाही, कोणाला काही हे नाही, सगळ्यांशी प्रेमाने बोलतो वगैरे. मग काय झालं नेमकं? मग तो जरा ज्ञानी झाला. मग ज्ञानी झाला तर आम्हालाही व्हायचं आहे. मग असं करून त्याच्या वडिलांनी, त्याच्या भावांनी, मग गावातले मंत्री हे ते, मग आणखीन सगळे लोक जे संपर्कात होते सगळे, आणि असा तो विशाल नगर जो होता तो विद्यानगर होऊन गेला. सगळं गाव जे आहे ते ज्ञानी होऊन गेलं असं म्हटलं. मग ते ज्ञानी गाव जे होतं त्याच्यामध्ये पोपटसुद्धा ज्ञानाचे काव्य
तोंडाने बोलायला लागले आणि असेच ते बोलायचे. आणि अशा प्रकारे सज्जनाच्या संगतीचा जो परिणाम होतो, जे मी तुला सांगितलं होतं की तुला संवर्त ऋषींमुळे हा एक सुविचार सापडला आणि तू आता कल्याणाच्या मार्गाला लागला आहे, त्याच्याकरता ही कथा सांगितली की हेमलेखेच्या संगतीने एकाच्या ज्ञानीच्या संगतीमध्ये पूर्ण गाव ज्ञानी झालं. आणि असा हा संत संगतीचा परिणाम होतो. म्हणून नेहमी संत सज्जनांचा सहवास करावा. आणि हेच बोध या कहाणीतून आपण घ्यायचं. आणि आजचा विषय आपण इथे थांबवू, है ना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.